मंडळी, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी.आर. निघाला। मनोज जरांगे पाटलांची मागणी मान्य झाली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत विजयाचं पान लिहिलं गेल्याचं सांगितलं गेलं। ज्यांच्याकडे नोंदी नाहीत अशा मराठा समाजातल्या बांधवांनाही हैदराबाद गॅझेटियरच्या नुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असं सांगितलं जात होतं। ओबीसी आंदोलकांनी त्याच मुद्द्यावरून रान पेटवण्याचा प्रयत्न केला। अभ्यासक मात्र दोन्ही आंदोलकांच्या दाव्यावर सहमत नव्हते। ज्या जी.आर.चा गुलाल उधळला गेला त्या जी.आर.नं मराठा समाजात मोठी आशा निर्माण झाली, पण गेल्या 3 महिन्यातली आकडेवारी मात्र फारशी समाधानकारक दिसत नाहीये। ही आकडेवारी सांगतेय की गेल्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या या सगळ्या मिळून 594 अर्जांपैकी फक्त 98 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं। यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी मराठा समाज बांधवांचा निरुत्साह दिसतोय का? कारण अर्जांची संख्या नगण्य आहे। प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई होतीये की प्रमाणपत्रासाठीची कागदपत्रांची जुळवाजुळव करणं अवघड जातंय? अर्ज प्रक्रियेची जटिलता हे त्याचं कारण आहे का? सरकारचा जी.आर. असतानाही मराठा समाज बांधवांना लाभ मिळत नाही, याचं कारण जागरूकतेचा अभाव आहे की गैरसमज आहेत? हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानं सरसकट मराठा समाज कुणबी होणार, ओबीसी आरक्षण संपणार अशी हाकाटी देणारे ओबीसी नेते या निमित्तानं खोटे पडलेत का? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या जवळ जाण्याचा, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजच्या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे। आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण बोलणार आहोत, ज्यांच्या आंदोलनाच्या नंतर, अथक प्रयत्नांच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये हा हैदराबाद गॅझेटियरचा जी.आर. लागू झाला। मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। एक आकडेवारी समोर आली महाराष्ट्राच्या समोर। या आकडेवारीमध्ये असं दिसतंय की केवळ 594 अर्ज करण्यात आले। अर्जांच्या बद्दलची ही संख्या खूप कमी दिसतेय, ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रमाणात। तुम्हाला काय वाटतं, काय कारण असावं की हा निरुत्साह आहे? दादा, काय जी.आर. निघाला, परंतु हे सरकार जाणून बुजून करत आहे आणि अधिकारी पण जाणून बुजून करायला लागले। 2 सप्टेंबरला जी.आर. निघाला, तो मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, नाचणार आहे। एवढं क्लिअर करतो मी तुम्हाला की कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, कोणाला काय गैरसमज पसरायचा तर पसरू द्या, परंतु मराठवाड्यातला सगळा मराठा एक ना एक दिवस तुम्हाला सगळा कुणबी ओबीसी आरक्षणात गेलेला दिसणार आहे। जळणाऱ्याची संख्या मराठ्यांवरती भरपूर आहे, हे खरं आहे, परंतु आमचं ते हक्काचं आरक्षण असल्यामुळे आम्हाला मिळणार आहे। राहिला विषय सरकारच्या आणि अधिकाऱ्यांच्या दिरंगाईचा, तर हे खरं आहे की ते जाणून बुजून करतायत। ठीक आहे, आम्ही काही गोष्टी मान्य केल्या, हे आयबीएन लोकमतला मी जाहीरपणानं सांगतो की सरकारनं त्यावेळेस सांगितलं की बाबा आता अतिवृष्टी मराठवाड्यात झाली, थोडा वेळ दिला तर चांगलं होईल। आम्हाला वाटलं चला ठीक आहे ना, हरकत नाही, आमच्याच मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे, अतिवृष्टी पण मराठवाड्यातच झाली तर आपण थांबलं पाहिजे। त्याच्यात त्या निवडणुका लागल्या आणि ते सरकार सगळं त्या निवडणुकाच्याच नादी लागून गेलं। याच्यात खरी गोम कुठं झाली की यांनी गाव लेवलवरती समित्या गठीत करू म्हणले होते विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा शब्द आहे की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना गॅझेटियर प्रमाणे जो जे काढला त्या प्रमाणे आरक्षण मिळणार। त्याच्यामुळे आम्ही बिनफिकीर राहिलो आणि बिनफिकीर आहे सुद्धा, त्याचं काही असण्याचं किंवा गैरसमज असण्याचं काही कारणच नाहीये। आता अर्ज का कमी गेले तर याचं मूळ कारण असं आहे की जर मराठा समाज अर्ज घेऊन गेला गॅझेटियर प्रमाणे तर तहसीलदार आणि एडीएम म्हणतात आम्हाला सरकारचे आदेश नाहीये, मग अर्ज करायचे कुठं? आता तुम्ही गावात समित्यात गठीत केलेल्या नाहीत, जर तुम्ही गावात समित्या गठीत केल्या असतात गावकऱ्यांनी अर्ज तिथे दिले असते। जर असं कोणाला वाटत असेल, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार बडेदादा तुमच्या म्हणण्यानुसार समजा जर असं वाटत असेल की लोकांमध्ये काही हाई कावा का अर्ज करत नाही, तर सरकारनं आदेश काढावे मराठवाड्यातल्या सगळ्या कलेक्टरांना आणि तहसीलदारांना की आम्ही प्रत्येक गावात हैदराबाद गॅझेट प्रमाणे जो जी.आर. काढलाय त्याप्रमाणे अभियान राबवतोय। ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे गॅझेटियर प्रमाणे त्याने अर्ज करा। ढिगची ढिग पडतील, लोकांच्या लक्षातच येईल नाही कुठं जायचं अर्ज घेऊन, कारण जनजागृतीचा अभाव आहे तुम्हाला वाटतंय? हे थोडं थांबा, जनजागृती लोकांमध्ये आहे, लोक म्हणतायत पण आम्हाला अर्ज करायचे आहेत, परंतु आता तिथं काही नाहीच आहे। तहसीलदाराकडे गेलं तर तो म्हणतो सरकारचे आदेश नाहीत, गाव लेवलवरती समित्या गठीत नाहीत, अर्ज घेऊन जायचं कुठं?
पण काही जणांचं म्हणणं होतं की एकतरी प्रमाणपत्र गॅजेट प्रमाण दाखवा. 98 व्हायला झाले ना, 98 व्हायला झाले ना. मागचं विसरू नका, मागं लाखो लोक गेलेत आपल्या आरक्षणात, हे कोणी विसरू नका. बरोबर. पुढचं सुद्धा होणार आहे. हे आता अचानक का गैरसमज बाहेर काढला गेलाय मला माहित नाही का. मराठा समाजात, मराठा अभ्यासकात आणि मराठा समन्वयकामध्ये काही गैरसमज आमच्यात गरीबात पसरून देऊन काही वादक निर्माण करायचा आहे का काय माहित नाही. हे 7-8 दिवसात उघडं पडणच की हे खरंच समाज हितासाठी हा मुद्दा आत्ता उकरून काढलाय का काही डावपेच याच्या पाठीमागे 7-8 दिवसात उघडं बोलण्याहून समोरच्याच्या लक्षातच येईल आता. परंतु मराठा समाजाच्या सगळ्या अभ्यासकानं, सगळ्या समन्वयकानं, काम करणाऱ्या सगळ्या बांधवानं गैरसमज करून घेऊ नका. कारण आपल्यात काय उचकवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही आम्हाला बोलणं, आम्ही तुम्हाला बोलणं, हे मात्र सगळ्यांनी मराठा समाजातल्यांनी समजून घेऊन आपण एकमेकावरती चिकलफेक करू नये. त्याचं कारण सांगतो. आपल्या मराठा समाजावर जळणारी संख्या प्रचंड आहे की मराठ्यांना आरक्षण मिळू नये. मी शेवटचं एक कमेंट करतो फक्त आणि मग तो नंतर तुम्ही बोला. माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागात म्हणलं जातं जमीन आहे पण ती नावावर नाही. नुसती जमीन असून उपयोग नाही, ती नावावर पाहिजे. मग जमीन नावावर झाल्यानंतर ती पडक असू द्या. आपण 2 महिन्यांनी, 1 महिन्यानं, 1 वर्षानं, 2 वर्षानं ती जमीन पडक नीट करू. आपल्या लेकरा बाळ त्याच्यावरती आपण उदरनिर्वाह करू शकतो, जगू शकतो, आपलं भविष्य घडू शकतो. तसाच हा प्रकार आहे. हैदराबाद गॅझेटियरचा जी.आर हा निघाला म्हणजे ही मराठ्यांची रजिस्ट्री एक प्रकारची. जसं की 1994 ला जी.आर काढला गेला, आज तागायत 25-30 वर्ष झालं त्याला काढल्याला. आज सुद्धा ओबीसी समाजाचे बांधव प्रमाणपत्र काढतील म्हणजे ती जी.आर आता आयुष्यभरासाठी झाला. तसाच मराठवाड्यांच्या गॅझेटियरचा जी.आर मराठवाड्यासाठी आज काय 75 वर्षानंतर ह्यो पहिला आहे. ही आपली रजिस्ट्री आहे, हे मराठा बांधवांनी समजून घ्या. आज ना उद्या आपण सगळे जाणार आहेत, फक्त गैरसमज मात्र नको. आपण एवढं मात्र मराठा समाजाने लक्षात घ्या आणि अभ्यासकांनी पण. एक साधारण तुमच्या बोलण्यात असं जाणवलं की प्रशासकीय पातळीवर काही प्रमाणात दिरंगाई होतीये. याबद्दलची तक्रार किंवा ते जे गाऱ्हाण आहे तुम्ही उपसमितीच्या पर्यंत मांडलेलं आहे का आणि ही वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे का की खाली काय नेमकी ग्राउंडवर. कारण धोरण बनतं पण अंमलबजावणीत अडचण येते. आता हे त्यांचं अधिवेशन सुरू आहे. चहा पिते एकामेकाचा, कुणी पित नाही, कुणी नुसतं आहे, कुणाला कॉफी पाहिजे, कुणाला बिगर दुधाचा चहा पाहिजे. हे त्यांच्या नादात सगळे जत्रा भरलेली तिथं. तर शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी काढला नाही ना, कोणत्या गोरगरीब जनतेचा काढला नाही ना, ओबीसीचा मार्गी काढला ना, मराठ्यांचा काढला ना, दलितांचा काढला ना, मुस्लिमांचा काढला ना, कोणाचे प्रश्न मार्गी काढले. आडले ओरडले त्यांच्या ते माघारी येते. त्याच्यामुळे आम्हाला बोलायला वेळ नाही मिळाला. पण आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मी शब्द देतोय की 1 तारखेला मी उपसमितीचे अध्यक्ष माननीय विखे साहेबांना बोलणार आहे. कारण फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी हा जी.आर काढलेला आहे. तुम्ही जी.आर काढलेला असताना तुम्ही समित्या का गठीत केल्या नाही हे पहिलं विचारणार आहे. तुम्ही गठीत करा. दुसरं त्यांना सांगणार आहे की हैदराबादच्या गॅझेटियरच्या त्याप्रमाणे तुम्ही जो अर्ज येईल, कारण त्यांनी स्थानिक चौकशी अहवाल एक अर्ज दिलेला आहे, त्या स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे लोक अर्ज करणार आहेत. तर प्रत्येक अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, एसडीएमला आणि कलेक्टरांना मराठवाड्यातले आदेश द्या की स्थानिक चौकशी अहवालानुसार अर्ज जर कुणबी प्रमाणपत्रासाठी गॅझेटियर प्रमाणे आला तर त्याचं ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हेही सांगणार आहे. आणि तिसरं सांगणार आहे की शिंदे समितीची मुदत वाढ केली, मग ती नोंदी का शोधत नाहीये, तिला नोंदी शोधायला लावा. ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या. काही अधिकारी हे मुद्दाम व्हॅलिडिटी देत नाहीये. म्हणजे आमच्या समाजाला घेरायचं काय कारण आहे यांचं. माझा गोरगरीब समाज कष्ट करून उभा राहिलाय. त्याने हातावरती भाकरी घेऊन कष्ट करून रात्रंदिवस जागून ही लढाई आंदोलनाची गरजवंत मराठ्यांनी लढली आणि ती जिंकली. हे जी.आर मिळवणं हे आमचं खूप मोठं यश आहे दादा. हे जी.आर मिळवणं खूप मोठं यश आहे गरीब मराठ्यांचं. बोलणाऱ्याला बोलू द्या. हे बघा आता बोलणाऱ्याने त्याचं आयुष्य बोलण्यातच घातलेलं आहे. त्यांनी एखाद्याच्या मुलाखतीला एक शब्द उचलायचा आणि त्याच्यावरच आमच्या विरोधात बोलायचं, त्याच्यातच आयुष्य त्यांचं गेलंय. परंतु माझं त्यांना आव्हान केलेलं आहे मी 3 महिन्यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण केलेलं आहे आणि तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की बाबा हो, मला वाटतं सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये हे विषयी मी बोललेलो आहे की मी थांबतोय. तुमचं म्हणणं आहे ना सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर मी थांबतो. तुम्ही लढा, फक्त चिकलफेक एकमेकावर करू नका, आरोप मराठीवर करू नका. तुम्ही लढा, तुम्ही सरसकट आणा, पण सरसकट महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही जी.आर तुम्ही आणा आणि तुम्ही लढा. मी थांबतो. तुम्हाला वर्षभराचा वेळ. म्हणजे हे तुम्हाला डाव टाकणाऱ्यांना हे सुद्धा सांगितलेलं आहे मी. तुम्हाला डाव टाकणाऱ्यांना हा डाव आहे का. मराठ्यांना आरक्षण देतो. नाही हे मागच बोललो मी, आज नाही बोललो. का डाव टाकायचा. माझं म्हणणं आहे आपला समाज आहे, आपल्या समाजाचे लेकर आहेत, पुढे चूक आहे तिच्या सुधारणा करून पुढे चलू ना. पण आपण चिकल फेकळून काय मिळणार. तुम्ही एक शब्द घालणार आणि त्याच्यावरच बोलणार.
आम्हाला सुद्धा बोलता येतं, पण आपणच आपल्यावरती किती दिवस शक्ती वापर करायचा. एकतर आपल्याला जळणाऱ्याची संख्या प्रचंड आहे, त्याच्यापेक्षा आपणच सुधारून घेऊ ना. अभ्यासक, समन्वयक, इथून पाठीमागे लढलेले, आम्ही गरीब मराठी, आपण सगळेजण मिळून समजून घेऊ ना. एकमेकात उगाच नुसतं एक शब्द उचलायचा आणि तेवढ्या पुरतच बोलायचं, काहीतरी दुकान फाकान बंद पडलं म्हणून त्याच्यापेक्षा आपणच समजून घेऊ ना. बरं तुम्ही लढा ना, आता काही राहिलं का? तुम्ही तुमचा लढा, समाजाला सरसकट मिळून द्या. फक्त मी पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा जे आता अधिवेशन संपलं की घेणार आहे गॅजेटियर, आणि मराठवाड्यात जे या JR धक्का लागून द्यायचा नाही. तुम्ही तुमचा लढा आणि तुम्ही मराठ्यांना सरसकट मिळून द्या. आम्ही काय केलं हे म्हणायची गरजच नाही, म्हणूच नका. तुम्ही काय करणार आहे तर करून दाखवलं ते करून दाखवा. उगाच आम्हाला आडवं पडायची काही गरज नाही आणि आपल्याला काय हुशारकी दाखवायची गरज नाही. इथं तुमची हुशारकी तिथं दाखवा, मस्तपैकी लढा उभा करा, मराठ्यांना सरसकट मिळून द्या. पण सरसकट हे ध्यानात ठेवा. आणि 1 वर्षाचा वेळ तुम्हाला, मी थांबतोय आणि थांबलेलं त्याच्यापासून. फक्त मी माझ्या मराठवाड्याच्या JR वरती तुम्हाला पुरा मराठा समाज आरक्षणात घातलेला दाखवतो, पुरा. पण दम्मानी. का दम्मानी? हे बघा, मायबाप मराठ्यांनो आपल्याला काहीच नव्हतं. आतापर्यंत लाखो नोंदी निघाल्यात, लाखो मराठा समाज आरक्षणात गेलाय, हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाणे सगळं जाणार आहे. आपण थोडं दम्मान जाऊ, कारण पुढच्या जरा खाऊन माझे पार्ट्या आता जाणार आहे. त्यांना काय दुसऱ्याच लेकराचं वाटलं झालं तरी चालतंय, परंतु मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. ही पिंड त्याने झालेला आहे आणि त्यांची पुरी उतरितो मी पुरी जिरतो. त्याचं काही म्हणजे एकूण तुमचं असं म्हणणं आहे की संयम ठेवा, गैरसमज करू नका, दमान जाऊ. ठीक आहे, संयम ठेवा. संयमानं हे सगळं घ्यावं लागेल. अनेक वर्षांची ही लढाई आहे आणि एका रात्रीत सगळं बदलणार नाहीये. आज 98 जरी मिळाले असले तर तो सुद्धा विजयच आहे आणि ते JRच्या नुसार मिळालेत, हे सुद्धा एक यश आहे असं तुम्ही म्हणताय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत होते. आपण आता चर्चेवर जाऊया. या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्यासोबत आमदार राहुल कुल आहेत, भाजपचे नेते आहेत. राहुलजी, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्यासोबत आता ॲडव्होकेट योगेश केदार सुद्धा आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात ॲडव्होकेट मंगेश ससाणी जोडले जातील, OBC चे नेते आहेत ते. गंगाधर काळकुटे सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, ते भूमिका मांडतील. मला राहुलजी, एक आत्ता मनोज जरांगे पाटील यांनी जो मुद्दा मांडला तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एक प्रकारची दिरंगाई सुद्धा जाणवतीये असं त्यांचं म्हणणं आहे. अर्ज घेतले जात नाहीत अशा प्रकारची सुद्धा एक तक्रार त्यांनी आता बोलून दाखवली, तुम्ही ती ऐकली असेल. प्रशासकीय पातळीवरच्या अंमलबजावणीच्या बद्दलच्या या गोष्टी खरंच बदलणं गरजेचं आहे असं वाटत नाही? राहुलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोचतोय. हा, तुम्ही धोरण आखलं, निर्णय घेतला, JR काढला, पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी आहेत अशा प्रकारची तक्रार आता मनोज जरांगे पाटलांनी मांडली. त्या अडचणी दूर व्हायला हव्यात असं वाटत नाही का? या अडचणी अशा येत असतील तर नक्की दूर व्हायला पाहिजे. उपसमितीच्या प्रमुख माननीय विखे पाटील साहेबांच्याकडे मागणी करणार असं माननीय मनोजदादांनी सांगितलं. कालच अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये नरेंद्र पाटील, जे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यासह माननीय विखे पाटलांनी काही आमदारांची बैठक घेऊन मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात काल काही निर्देश दिलेले आहेत. आणि मराठवाड्यातल्या या प्रश्नासंदर्भात जर काही अशी अडचण येत असेल तर निश्चितपणे आम्ही सगळेजण, अधिवेशन चालू आहे, उपसमितीचे प्रमुख म्हणून माननीय विखे पाटील साहेबांना भेटून आज जी तक्रार झाली आहे त्या संदर्भामध्ये माननीय बावनकुळे साहेबांशी, जे महसूल मंत्री आहेत, त्यांच्याशी चर्चा करून या प्रश्नामध्ये मार्ग निश्चितपणे काढू. परंतु शेवटी अर्ज हा आल्याशिवाय त्याच्यावर प्रक्रिया होणार नाही. मराठा समाजाच्या बांधवांनी पहिल्यांदा अर्ज केले पाहिजेत आणि अर्ज केल्यानंतर ते प्रलंबित राहणार नाही याची काळजी विधानसभा सदस्य म्हणून मी आवश्यक असेल तर माननीय विखे पाटील साहेब, बावनकुळे साहेब आणि अगदी आवश्यक असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे मागणी करून आम्ही निश्चितपणे मार्गी लावू. योगेश केदार आपल्या सोबत आहेत. योगेशजी, आपण या मुद्द्यावरती गेल्या 3 महिन्यात अनेक वेळा बोललो, पण तुम्ही सांगत होतात की एक प्रमाणपत्र मिळवून दाखवा मग पाठ थोपटतो, हे तुमची वाक्य आहेत. आज 98 प्रमाणपत्र मिळालेली आहेत आणि ती आता OBC मध्ये त्यांना प्रमाणपत्र मिळालं. मुद्दा हा आहे की जर लोक तिथं जाऊन उत्साहानं अर्ज करणार नाहीत तर मग प्रमाणपत्र कसं मिळेल? मग तुम्ही जो दावा करत होतात त्या दाव्याचं काय झालं?
तुम्ही तर म्हणत होतात या GR नुसार काही मिळणार नाही म्हणून. नाही दादा, हे बघा, 2 सप्टेंबरच्या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही, हे आजही सांगतो आणि अजून उद्याही ते तेच. सत्य असणार आहे, तेव्हाही म्हणत होतो. दुसरं महत्वाचं हम्म. की कुणबी प्रमाणपत्र हे शिंदे समितीने, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या मग काळात हे जी शिंदे 98 जे समिती मिळाले नेमली- ते कुठले? 98 मिळालेले प्रमाणपत्र तर आता मिळालेले आहेत ना मी GR सांगतो. नंतर. ते सांगतो, हा. हे प्रमाणपत्र 2001च्या कायद्यानुसार दिले जातील. ह्या GRच्या आधी जे काही ओबीसीसाठी जे नियम होते त्या नियमानुसारच दिले जाणार आहेत. 2 सप्टेंबरच्या GR नुसार एकही प्रमाणपत्र देता येणार नाही. हा. आज ही घडीला तो GR हायकोर्टात चॅलेंज आहे. मी सन्माननीय विखे पाटलांना म्हणालो की पाटील साहेब, किती प्रमाणपत्र तुम्ही 2 सप्टेंबरच्या GR नुसार देणार आहे, दिलाय? हम्म. ते म्हणले, योगेशजी, आंदोलन माघारी पाठवलं ना, विषय संपला, हळूहळू करू काहीतरी मार्ग काढू. माझं असं म्हणणं आहे. हे तुम्ही अतिशय माझा जबाबदारीने बोलताय, कारण मंत्र्यांच्या नावानं तुम्ही ही गोष्ट बोलताय म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. योगेश केदारचा आजपर्यंत रेकॉर्ड आहे. प्रत्येक गोष्ट हा योगेश केदार जबाबदारीने बोललेला, आणि जे म्हणतो ते अभ्यासपूर्ण बोललेला, आणि ते सगळं सत्य समोर आणलेलं आहे मी नेहमी. हम्म. आणि माझ्यावर कोणी शंका मराठा समाजातलाही माणूस कोणी घेत नाही. माझं असं आता म्हणणं आहे, मनोज दादाने जे काय आधी जे आव्हान केलेलं आहे मराठा समाजातल्या आंदोलकांना, अभ्यासकांना, हा. मनोज दादांच्या काही गोष्टी मला मान्य आहेत हम्म. की बाबा आपल्या आपल्यात वाद लागायला नको, आपण आपल्या आपल्यात बसून मिटवू. हम्म. माझं मनोज दादांना असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यातला फक्त एक अहंकार, इगो सोडा, आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांना सुद्धा महत्व देत चला. तुम्ही हुजरेगिरी करणाऱ्यांच्या जर काय प्रभावात राहून लढाई जिंकलेल्या मराठ्यांचं पानिपतच करवणार असणार, तर हा योगेश केदार जीव गेला तरी तुमच्या त्या चुकलेल्या गोष्टी मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगणार म्हणजे सांगणार. मी मराठा समाजालाही माझं आव्हान आहे. हा. माझा आणि मनोज जरांगे पाटलांचं काहीही वाद नाही, वैर नाही. नाही नाही, पण वैयक्तिकचा मनोज मुद्दा दादा नाहीये. पाटील- ऐका ना योगेजी, मुद्दा हा आहे की जर समजा अर्जच केला नाही तर प्रमाणपत्र कसं मिळेल? तुम्ही दोष कुणाला देताय, कसा देताय? जागृतीच्या संदर्भात तुम्ही का बोलत नाहीयेत मग? हे बघा दादा, मराठा समाज हा इतका प्रगल्भ आहे आणि राज्यकर्ते जमात राहिलेला हा समाज आहे, शिकलेला समाज आहे. ह्या समाजाला माहिती आहे की आपल्याला काय केल्यावर काय होणार आहे. हम्म. 2 सप्टेंबरला पासून ज्यावेळेस लातूरला गेले, आता लातूरचे उदाहरण सांगतो, परभणी सांगतो, मी नागपूरमध्ये होतो, आताही इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलोय सध्या. अनेक लोकांनी मला हे सांगितलं की जर नोंद असेल तरच प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. दादा, आम्ही प्रचंड मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले, आमची नोंदच नाही, मग आम्हाला प्रमाणपत्र कसं देता येईल, कसं मिळणार आहे? मी म्हणालो सध्या काय ते होणार नाही. आणि मराठवाड्यातल्या 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये एकही नोंद आजगत्या नाही. अशा 7,000 गावातल्या मराठा बांधवांना हा GR किंवा अजून दुसरा GR लाभ देऊ शकत नाही. माझं एकच फक्त उदाहरण सांगतो, महाराष्ट्राच्या हा. लोकांना कळलं पाहिजे. दादा, आपण अभ्यासपूर्ण चर्चा घेताय. नरहर कुरुंदकरांनी एक किस्सा सांगितला होता हम्म. मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातला. तो मी इथं म्हणजे उल्लेखित करू इच्छितो. मी काही हा. दिवसापूर्वी वाचला, आता लक्षात आलं मला. काय, बाजीराव पहिला यांच्या नेतृत्वामध्ये 1728 ते 30च्या दरम्यान काही लढाया झाल्या, म्हणजे निजामाच्या विरोधात लढाया झाल्या. बाजीरावाने ते जिंकलं, म्हणजे मराठ्यांनी त्या लढाया सगळ्या जिंकल्या. आणि निजामासोबत ज्यावेळेस बोलणी करायला त्यावेळेस मराठी बसले, त्यावेळेस मराठ्यांनी निजामाला हे म्हटलं की बाबा, आम्ही तुमचे मांडलिक आहोत, हे मान्य करा, आम्ही तुम्हाला चौथाई देणार आहे, हे तुम्ही मान्य करा. मराठे सर्वसामान्य लढाई जे जिंकले होते ते टेबलावर बसल्यावर त्या बाजीरावानं काय पदरात पडून घेतलं, तर आम्ही मांडलिक आहे हे मान्य करायला. अरे, तुम्ही ती सत्ता घ्यायला पाहिजे होती, ती गादी घ्यायला पाहिजे होती. ती न घेता तुम्ही काहीतरी चुटूर गोष्टी घेतल्या आणि मराठ्यांचा इतिहास वेगळा राहिला. माझं आजही म्हणणं आहे, मुंबईमध्ये ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की काही मिळालेलं नाहीये. एक मिनिट, मनोज जरांगे पाटील, एक वाक्य. हा. मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आम्ही सैन्य म्हणून गेलो होतो, विचारवंत म्हणूनही सहभागी होतो, सगळ्या गोष्टी केल्या. हम्म. सर्वसामान्य मराठ्यांनी मुंबईवर भगवा फडकवला होता, पण आम्ही टेबलावर हारलोय हे मनोज दादाने आधी मान्य करावं, आणि मग आपण एकत्र बसू आणि पुढची रणनीती काय ठरवू. आपण असं मान्य माझं कसं त्यांना करायचं उघड हा- आव्हान. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत राहुल कुल आहेत. राहुलजी, आता आकडेवारी जी आहे 3 महिन्यातली आकडेवारी, तुम्हालाही कल्पना आहे की आता लाखोंच्या संख्येनं लोक आंदोलनात आले होते, गरजवंत तर खूप जास्त आहेत,
पण लाखोंचा हा आकडा असताना सुद्धा जर तो आकडा अर्जांचा 594 आणि ज्यांना प्रमाणपत्र मिळाले ते 98, हा आकडा इतका कमी असण्याचं कारण काय? आपण सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मध्ये जनजागृती करून ज्यांना आवश्यकता आहे त्या सगळ्यांचा आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या जनजागृती करून अर्ज पहिल्यांदा करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच शासन हे प्रमाणपत्र देऊ शकतं. परंतु मागचा साधारण 4-5 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासून आणि पुन्हा झाल्यानंतर वेगवेगळ्या उपाययोजना करून मराठा समाजाच्या मागण्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक राहिलेलं आहे. आणि मग वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मग सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, वेगवेगळ्या मार्गानं मराठा समाजाला सहाय्य करण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे. आणि मला हे मान्य आहे की याच्यामध्ये ज्यांच्या मराठा समाजाच्या ज्या काही हैदराबाद गॅजेटनुसार जे नोंदी निघतील त्यामुळे मराठवाड्यातल्या साधारणपणे मराठा बांधवांची जी समस्या आहे ती सुटणार आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र ऑलरेडी मिळतंय. विदर्भातला तर तो प्रश्नच नाहीये, तिथं सगळेच कुणबी आहेत. त्यामुळे विशेषतः मराठवाड्यातल्या या हैदराबाद गॅझेटनुसार जी मनोजदादांची मागणी होती जी शासनानं पूर्ण केली आणि त्यामुळे जो शासन निर्णय झाला त्याचा फायदा निश्चितपणे मराठा समाजाला होईल आणि शेवटी सगळ्या कायद्याच्या चौकटीनं केलं जाईल. परंतु अर्ज झाल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही. मी शासनाच्या वतीनं नक्की सांगतो की याच्यामध्ये शासनाने जे अभिवाचन दिलेलं आहे त्याप्रमाणे अर्ज आल्यानंतर त्याची व्यवस्थित छाननी करून तात्काळ त्याच्यामध्ये दाखले देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्याच्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. गंगाधर काळकुटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गंगाधरजी, स्वागत आहे तुमचं. तुम्ही येण्याच्या आधी योगेश केदार यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. ते असं म्हणाले की GRच्या बद्दल आजही त्यांचा आक्षेप कायम आहे. आज जी परिस्थिती 98 अर्जांच्या बद्दलची आहे ती GRच्या नुसार नाही. GR मध्ये फसवणूक झाली अशा प्रकारची मांडणी ते करतायत. तुम्हाला मान्य आहे का? मगाशी संघर्ष होता, मनोजदादांनी जी सांगितलंय तीच आमची भूमिका आहे. त्यांनी त्याबाबत सविस्तर सांगितलंय. पण फसवणूक झाली किंवा नाही हे दादांनी सांगितलंय. पण योगेशजींना मला सांगायचंय, तुम्ही आता नागपूरला अधिवेशनात होतात, जर काही त्याच्यात कमी जास्त असेल तर सरकारकडून ते दुरुस्त करून घ्या. तुम्ही जात पुढाकार घ्या. मनोजदादांनी सांगितलंय जर तुम्ही सरसकटचा GR घेणार असाल तर आम्ही मागे करू सरकू. परंतु सरकारने दिलंय, विश्वास ठेवायला पाहिजे असं मनोजदादांनी वेळोवेळी सांगितलंय. आंदोलक हा आशावादी असतो. आंदोलक मागायची भूमिका आंदोलकाची असते पण द्यायची भूमिका ही सरकारची असते. तर सरकारने आता पुढे येऊन सांगितलं पाहिजे. सरकारचे प्रतिनिधी आहे, फसवलंय का त्यांनी खरंच GR दिला हे ते म्हणतात GR दिलाय ना, GR दिलाय त्या GR नुसार 98 प्रमाणपत्र मिळाली आहेत सुद्धा. मुद्दा तो नाहीये. हा योगेश प्लीज बोला. हे बघा, गंगाधर नाना आणि मनोज दादाही मागा बोलले की सरसकट मिळवून दाखवा, सरसकट मिळवून दाखवा. अहो, हा शब्द तुम्हाला सांगितलाय कोण? तुम्हाला प्रत्येक वेळेस कुणीतरी कानात शब्द सांगतो आणि तुम्ही तो महाराष्ट्राला सांगायला बघताय. तुम्ही म्हणालात इथं कित्येक वेळा. नाना ऐका, सगळे सोयरे म्हणला, तो विषय सोडून दिला. आता नव्यानं पुन्हा हैदराबाद गॅजेट आणला, कोणतर कानात सांगितलंय, तो विषय संपला. माझं म्हणणं आहे की आता मान्य करा, जसं सगळे सोयरे सोडलं तसं हैदराबाद सोडा. सरसकट वगैरे घालता येत नसते काही. मराठा हा शब्द ओबीसीची यादीत ऍड करायला पाहिजे होता. ती मागणी आपली असायला पाहिजे. हे मी जरांगे पाटलांना अनेकदा सांगितले. ओबीसी मध्येच आरक्षण मांडणी करणारा आपण एक माणूस पट्ट्या वागा. हा मी अहंकारानं बोलत नाही. मनोजदादा पण ओबीसीतूनच मागतायत. योगेशजी, तुम्हाला माहित आहे ते. मनोजदादा पण ओबीसीतूनच मागतायत. मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीत गेला असता तर आज जी काय फरफट मराठ्यांची महाराष्ट्र योगेशजी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत 100 पेक्षा जास्त कायदे तज्ञ होते आहेत आता. पण मग ह्या सगळ्यांना कळलं नाही तू असा शब्द घ्यायचा ना असा टाकायचा आणि व्हायचं इतकं सोपं आहे का ते? आज महाराष्ट्राला कळले का नाही? ते 100 जे होते ते खोटे झालेत आणि योगेश केदार एकटा जरांगे पाटलांच्या समोर उभा राहून छाती ठोक म्हणत होता की दादा आपली फसवणूक व्हायला लागलेली आहे, समाजाची फसवणूक व्हायला लागलेली आहे. ही आपल्याला एक दिवस थांबा, मी पाय पडलो त्यांच्या. योगेशजी 5 दिवस झालते, ऐका ना योगेशजी, 5 दिवस झालते त्या माणसाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.
तुम्ही मावळ समजून दादा घ्या ना त्यांची परिस्थिती काय झाली. मुंबईत वातावरण एवढे मराठे आले होते. नाना पहिल्या नाना दिवसापासून पाणी तिथं मिळत नव्हतं. सगळे हॉटेल बंद नाना होते. तेवढ्या घ्या. नंतर त्यांची तब्येत खालावली होती. न्यायालयाची तिथं कारवाईची टांगती तलवार होती. ह्या पण गोष्टी तुम्ही समजून घ्या ना. एक अहो, नेतृत्व तिथं एक एक दरवेळेस जण मुंबईला एक जण जाणं आणि वापस आणणं सोपी गोष्ट नाही योगेशजी. तुम्ही पण बोला. दादाचा जीव आपल्यासाठी महत्वाचा होता. तिथं येणारा प्रत्येक मराठ्याचा जीव महत्वाचा होता. नाना त्याच्यामुळे जर ऐका. कमी जास्त झाला असेल तर योगेशजी सरकारने सांगितलंय दुरुस्त करू आणि मनोज दादांनी जबाबदारी टाकली सरकारवर. त्याच्यात काय कमी जास्त असेल तर ते दुरुस्त करू आणि हे दुरुस्त बघा करायची जबाबदारी सरकारची हे योगेशजी सांगितलंय. त्याच्यामुळे आपण नाना सगळ्यांनी सरकारकडे गेलं पाहिजे. परवानग्या घ्यायला सुद्धा कोणी घेतलेलं नव्हतं. तुम्ही आणि मी जाऊन उभारल्यानंतर परवानग्या झाल्या. ते मान्य करा तुम्ही. नाही, आपण काही गोष्टी पहिल्या मान्य दिवशीपासून करू. नाही 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 हे बघा, पण आपापसात वाद नको. आपण पाचव्या वैचारिक दिवसाची वैचारिक परिस्थिती वैचारिक काय मांडणी होती? करूया. मनोज वैचारिक दादाची मांडणी. तब्येत खालावलेली होती. पण उद्या कोर्टाचा तिकडं आंदोलन उठवण्याबाबतची मनोज भूमिका जरांगे होती. पाटलांनी काय शब्द दिला लोक सगळे मराठ्याला? आपले एक तिथं तर अन्न पाणी वेळोवेळी कमी जास्त होत होतं. राहायला काही नव्हतं. प्रेम यात्रा निघल नाहीतर माझं काय अंत्ययात्रा निघल नाहीतर विजय यात्रा निघल. आम्ही सगळे भावनिक कोण छातीचा कोट कोण उभा होतो ना. नाही, पण त्यांचं घ्यायचं असतं. आपण सगळ्या बांधवांचं त्यांना वाचवणं, त्यांचा जीव वाचवणं ही आपली जबाबदारी आहे सगळ्याची. एखादा आंदोलक लढत असेल आपल्यातला तर आपण उघड्या डोळ्याने त्यांचा जीवाला त्रास होत असताना आपण बघू शकतो का? तुम्ही तरी बघू शकता का योगेशजी? मी सुद्धा कारण बघू शकतो. मनोज दादांचा जीव आपल्यासाठी महत्वाचा होता. नाही नाही मराठा समाजाला दिलाय ना. ठीक अरे आहे. तुम्ही वाचा ऐका. योगेशजी एक मुद्दा. आंदोलक म्हटल्यानंतर एकाच आंदोलनात 40 वर्षाची लढाई पूर्ण होईल असं कधी होत नाही. तुम्ही जरी त्या ठिकाणी असतात किंवा कोणी जरी असतं तर असं होत नाही. एक एक पाऊल पुढे टाकत पुढे जावं लागतं. एक एक मागणी मान्य करत पुढे जावं लागतं. मुद्दा हा आहे, एका दिवशी सगळ्याच मागण्या कशा मागण्या झाल्या, मुद्दा तो नाहीये. मला सांगा की आता या सगळ्यामध्ये काय उणिवा राहिल्या, त्या उणिवा दूर होणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना ते प्रमाणपत्र मिळू शकेल. आपण उपायांच्या बद्दल बोलूया. नंतर राहुलजींना मी विचारतो की हे तुम्ही करणार आहेत का? हा योगेशजी. त्यांना आवाज जात नसेल तर मी योगेशजी बोलू दादा? तुम्ही बोला. तुम्हालाच विचारलंय. मला विचारलाय का? हा माझं असं म्हणणं आहे, मनोज दादांनाही मी त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून एक निरोप पाठवला होता हा की आरक्षणाचा हा विणा आहे. हा हम्म, विणा म्हणजे सप्ताहामध्ये गावातला सप्ताह उभा केलेला असतो. एक विणा 7 दिवसासाठी उभा केलेला असतो. हम्म, तो विणा ज्याच्या गळ्यात जाईल लोक त्याचे पाया पडतात. हम्म. बरोबर आहे? असा म्हणून आणि जो कसलाही कॅरेक्टरलेस असू द्या, दारुडे असू द्या, बेवडा असू द्या, काय असू द्या, त्याच्या गळ्यात जर विणा असेल तर सर्वसामान्य जनता त्याच्या पाया पडते. का पडते? तर हा नारदाचा विणा आहे, तो देव बघितला जातोय. तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाचा विणा आज घडीला मनोजदादांच्या गळ्यात आहे म्हणून लोक पाया पडायला लागलेले आहेत. हा विणा 1982च्या काळामध्ये अण्णासाहेब पाटलांच्या गळ्यात होता. त्यानंतर खेडेकर साहेबांच्या गळ्यात होता. त्यानंतर संभाजी छत्रपती महाराजांच्या गळ्यात तो विणा होता. आणि आम्ही सुद्धा काही काळ घेतलो. मेटे साहेबांनी सुद्धा काही काळ विणा घेतलेला आहे. मनोजदादांनी असं एक समजून घेतलं पाहिजे की बाबा हा आपल्याला दैवयोगानं आलेला विणा आपल्या गळ्यात आहे. आपण त्यांनी त्यांचं आपण सर्वस्व आपल्या झोकून समाजात- दिलं ना त्याच्यासाठी. असं काय करताय तुम्ही? म्हणूनच म्हणतोय की हा. आपण प्रामाणिक समाजाने लोक- त्यांच्यावर विश्वास ठेवला. योगेशजी मनोज दादा कुठं कमी पडले का? तुम्ही बघितलंय 2-2.5 वर्ष झालं तो माणूस रात्रंदिवस रस्त्यावर आहे. तुम्ही बघितलं योगेशजी? दादांच्या प्रामाणिकपणावर शंका नाही. पण मनोज दादांना स्वस्तुतीची लत लागलेली आहे. मनोज दादांनी अभ्यास काय असतो तटस्थ माणसं नाही, अहो, असं आमच्या नाही, सरकारला असं विचारलं नाही, काय योगेशजी. काय असं नाही. तुम्ही कधीतरी येऊन बघा. तुम्ही प्रत्येक मन- वेळी आलात त्यावेळेस तुमचा सुद्धा मान सन्मान मनोज दादांनी केलेला आहे. प्रत्येकाला देतात. ठीक आहे. आंदोलन काय उपोषण आहे. उपोषणात कमी जास्त होऊ शकतं. मराठवाडी भाषा आहे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपल्यातले आपल्यात बरं. दुने नाही काढायचे नाही मगाशी एक मिनिट. सुद्धा मनोज योगेशजी दादांनी सांगितलंय. वेळ माझ्याकडे कमी आहे. वेळ कमी आहे. राहुलजींकडे मला जायचंय. आता या सगळ्यामध्ये काय होणं गरजेचं आहे जेणेकरून हा आकडा वाढेल, त्याच्याबद्दल तुम्ही बोला. सरकारकडून अपेक्षा काय ती सांगा. मी राहुलजींना ते विचारतो की हा आकडा वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात मग? करेल की माननीय मनोज दादांनी अतिशय टप्प्याटप्प्याने व्यवस्थित आरक्षणासंदर्भातली भूमिका घेतली. हम्म, समाज पाठीशी उभे राहिला आणि मी त्याचा साक्षीदार आहे की काही मराठा समाजातल्या विद्यार्थ्या संदर्भामध्ये अगदी आमदारांसारख्या छोट्या घटकापर्यंत सुद्धा त्यांनी सूचना केल्या की हे झालं पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या सूचनेप्रमाणे शासनानं जी आर काढलेला आहे. त्याच्यामध्ये अजून काही मागणी असेल तर निश्चितपणे शासन सकारात्मक आहे. आवश्यकता असेल तर मराठा तरुणांची बाजू आम्ही सुद्धा त्या ठिकाणी शासनाकडे मांडू.
आणि ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भामध्ये निश्चितपणे सकारात्मक शासन राहील. मी उद्याच माननीय महसूल मंत्र्यांना आणि उपसमितीचे प्रमुख माननीय विखे पाटील साहेबांना या सगळ्या आलेल्या अर्जांना गती द्यावी अशा प्रकारची निश्चितपणे विनंती करणार आहे. मागच्या आठवड्यात काही बैठका मराठा समाजातल्या तरुणांसंदर्भातल्या झालेल्या आहेत. परत आम्ही 2 दिवस अधिवेशनाचे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एखादा निश्चितपणे टोल फ्री त्यांना नंबर भेटून आणि जाहीर होऊ सभागृहामध्ये या शकतो? मागण्या करू. एखादा टोल फ्री नंबर जो मार्गदर्शन करू शकेल काय याच्याबद्दल? त्या संदर्भात आपली तशी जर मागणी आली तर निश्चितपणे शासनाकडे आम्ही तसं मागणी, त्यांनी जर खरंच प्रश्न मार्गी लागणार असेल तर टोल फ्री नंबरसह काही एखादी सेंट्रलाइज व्यवस्था करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही मागणी करून ते पूर्णही करून घेऊ. गाव पातळीवरती समित्या स्थापन करण्याच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा या GR मध्ये आहे. त्याच्याबद्दलची पावलं उचलली गेली नाहीत असा एक आक्षेप आहे. नाही, आज तरी काही दाखले दिले गेलेत, काही दाखले देण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. हा, मुळातच अर्ज नाही ही समस्या आहे आणि अर्ज आल्यानंतर जर गाव पातळीवरच्या समित्या झाल्या नाही म्हणून ते थांबले तर निश्चितपणे आपल्याला त्याला दोष देता येईल. परंतु GR प्रमाणे जे जे ठरले ते पूर्ण करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या 2 दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करून तो मार्ग काढू. 2 महत्वाच्या कमेंट मला अगदी थोडक्यात. पहिल्यांदा गंगाधरजी तुमच्याकडून आणि नंतर योगेशजी तुमच्याकडून. अर्जच आले नाहीत तर प्रमाणपत्र देणार कसे हा प्रशासनाचा प्रश्न असू शकतो. अर्ज वाढावेत यासाठी तुम्ही काय करणार आहात सांगा अगदी थोडक्यात, आणि काय करणं गरजेचं आहे? सर्वप्रथम राज्य सरकारनं मुख्यमंत्री महोदयांनी मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे गाव समित्या नियुक्त केल्या पाहिजेत, तालुका समित्या नियुक्त केल्या पाहिजेत आणि प्रशासनाला सूचना दिल्या पाहिजेत. तोंडी अधिकारी आता सुद्धा अर्ज घेऊन गेल्यानंतर आम्हाला वरून काही सूचना नाहीत, त्यामुळे हे काही कारवाई करता येणार नाही अशा स्वरूपाची उत्तरं येत आहेत तोंडी. हे मनोजदादांनी वेळोवेळी सांगितलंय. सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा उपसमितीच्या अध्यक्ष यांना वारंवार मनोजदादा सांगत असतात किंवा गावागावातले शहरातले लोक तिथं आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला मनोजदादा फोन लावतात. त्याच्यापेक्षा सरकारनं आता लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू केली पाहिजे. ठीक आहे, योगेशजी शेवटची कमेंट. योगेशजी शेवटची कमेंट, वेळ संपला माझा. हा, हे बघा, आम्ही सगळेजण जरी आज आम्ही एकमेकांच्या सोबत बोलत असलो, थोडं बहुत मतमतांतर व्यक्त करीत असलो, तरी आम्ही मराठा समाजाच्या हिताचा आणि कल्याणासाठी सर्वस्व त्याग केलेल्या तरुणांपैकी आहोत. नाना असतील काय, जरांगे पाटील असतील काय, आम्ही काय, आमच्यासारखे असे लाखो पोर आहेत त्यांनी समाजासाठी दिले. आमचं असं म्हणणं आहे की बाबा ह्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये असं काही आपण क्रांती घडवू शकणार नाही. आपण जे काही एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे शिंदे समितीचा जो पर्याय आपण समोर आणलेला होता, आज त्याची कामं सगळी थांबवल्या गेलेली आहेत. त्याच माध्यमातून काही शोधण्यासाठीच बघायला पाहिजे. ह्या हैदराबाद गॅझेटियरची अडचण अशी झालेली आहे. लातूर मधल्या अनेक तरुणांनी मला सांगितलं की बाबा आता तो GR आहे, GR नुसार बघायला आम्ही शिंदे समितीला किंमत देणार नाही, महत्व देणार नाही असं अधिकारी म्हणायला लागलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की मराठ्यांच्या ताटात पुन्हा एकदा काहीतरी पाणी ओतण्याचा कार्यक्रम ह्या GRच्या माध्यमातून जर होत असेल तर मनोजदादाने असेल, आम्ही असेल, समाजाने असेल, ह्या GRला जसं सगळे सोयरे आपण बाजूला केला तसा करू. आणि कुणबी नोंदीच्या संदर्भाने जे शिंदे समितीची आपण जी काही रचना केलेली होती ती स्ट्रेंथन कशी करता येईल, तालुका लेवलला, गाव पातळीला शिंदे समितीला अधिकार आहेत, त्यांना फॉलोअप घेता येईल, ते आपण केलं पाहिजे. हा GR विनाकारण लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतोय. माझा असं एक विनंती आहे सगळ्यात तुमच्या माध्यमातून, देवेंद्रजी नाही असेल काय असेल, आम्हाला तुम्ही दोनदा राज्य मागास वर्ग आयोग नेमून मागास ठरवलेला आहे सामाजिक आणि शैक्षणिक. आमचा समावेश 50% आतल्या OBC आरक्षणाच्या 83 क्रमांकावर मराठा शब्द घाला. जी मराठ्यांच्या लेकरांची फरफट आज राज्यभर व्हायला लागलेली आहे. नोंदी शोधण्यासाठी 67 पूर्वीच्या, 68 पूर्वीच्या, 1857 ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुन्हा तुम्ही त्याच ठिकाणी आलात की OBC मध्ये सरसकट सगळ्यांचा समावेश करा आणि तुमची तीच मागणी. एका बाजूला तुम्ही म्हणालात की करणं शक्य नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही तीच म्हणतायत की करा. तर या सगळ्या पेचामध्ये खऱ्या अर्थानं आता कसा मार्ग निघतो आणि मोठ्या आशेनं तो मराठा समाज बांधव या GR कडे पाहतोय. हा GR त्यांना न्याय मिळवून देऊ शकेल का याबद्दल आणखी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल. पेशन्स ठेवावे लागतील, मनोज जरांगे पाटील म्हणतायत तसं. आणि त्यानंतर तरी तो न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.